सर्वप्रथम विश्रांतवाडी वकील हा जो काही मित्र परिवार आहे, आपलं या ठिकाणी आवर्जून मला एक कौतुक करावं लागेल की आपण एक जो काही ओला दुष्काळ आला होता, बऱ्याचशा विभागांनी आपल्याला त्यावेळेस पुणे बारला जवळपास 22 लाख रुपयाची वस्तू स्वरूपात मदत केली होती. विश्रांतवाडी परिवाराने सुद्धा त्या ठिकाणी मला आठवतंय कत्र साहेब आपण आला होता सगळं साहित्य घेऊन. आमच्या भोसले मॅडम असतील यांच्यासोबत, विक्रांत असेल, आमचं सचिन असेल कदम, बाकीचे सर्व सहकारी असेल, आमचे जयपाल पाटील असतील, या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आर्थिक भार उचलून त्या ठिकाणी गोरगरीब लोकांपर्यंत ती मदत पोहोचवण्यासाठी जे काय आपण साहित्य दिलं होतं त्याबद्दल खरंच मी आपला पुणे बार असोसिएशनच्या वतीने कृतज्ञ राहील. भाऊ, एकतर वकिलांबद्दल म्हण आहे की वकील सहसा खिशातले पैसे देत नाही, परंतु ती म्हण चुकीची ठरावी लागेल, कारण का महाराष्ट्रातला पहिला बार होता की ज्यांनी 22 लाख रुपयांची वस्तू स्वरूपात मदत ही आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवली होती. आणि त्याची प्रत्येक विभागाने असेल, मग तो कोथरूड विभाग असेल, दक्षिण असेल, हडपसर असेल, विश्रांतवाडी असेल, सेंट्रल पुणे असेल, प्रत्येकाने त्या ठिकाणी आवर्जून स्वतःहून ती मदत त्या ठिकाणी दिली होती आणि ती आपण गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. ती खूप मोठी आणि अभिमानाची बाब आहे. विश्रांतवाडीचं या सगळ्या वकील परिवाराचं महिला वकिलांचं जास्त कौतुक करावं लागेल, कारण का घरची जबाबदारी असताना रविवार असताना आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहात. आमच्या भोसलेताईंचं या ठिकाणी कौतुक करतो, कारण का एक महिला, एक कौटुंबिक जबाबदारी, वर्षभर कमिटीमध्ये काम करत असताना माझी संपूर्ण बऱ्यापैकी कमिटी इथं आहे, तरी त्या सर्वांच्या सहकार्याने त्या भगिनींनी खरंच खूप वेळ दिला पुणे बार असोसिएशन मध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीचं काम करण्याचं एक काम करून दाखवलेलं आहे. नवीन कमिटी आहे, सर्वांना शुभेच्छा देतो की आपण एक चांगल्या पद्धतीने काम करावं. आपल्याला एक अकॅडमिक अध्यक्ष लाभलेले आहेत की ज्यांनी खरंच एक या माणसाचं या ठिकाणी त्यांचंही कौतुक करावं लागेल की एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्याचं काय होतं, आपण पाहतो की पद घ्यायचं ते मिळवायचं, त्याच्या व्यतिरिक्त बाबा प्रॅक्टिस मधला माणूस आहे. प्रॅक्टिस मधल्या माणसाला रोजच्या अडीअडचणी माहिती असतात, कारण का आपण रोजच तिथे आहोत. तिथे तुम्हाला जे जे काही प्रश्न भेडसावत आहेत त्या सगळ्या कमिटीला आपण सगळे नक्की मार्गदर्शन करू, मदत करू. आणि या ठिकाणी आपली सगळ्यांना भूक लागली आहे, 1 वाजून गेला, रविवार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी बोलवलं. सगळ्यांचा आभार, धन्यवाद.